हरिमणा पुंडलिक वरदा गायला भारी तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत जाईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत जाईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत जाईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत जाईन पायी चालत जाईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत जाईन पायी चालत गेलं या शतसबुरी वाल्या शतसबुरी वाल्यानं पायी चालत गेलं या शतसबुरी वाल्या शतसबुरी वाल्यानं साई तुझ्या दर्शनाची मला लागलीत हान साई तुझ्या दर्शनाची मला लागलीत हान साई बाबा मी शिर्डीला चालत जाईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत जाईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत जाईन वाट सिद्धी वळणाची आले पायाला ते फोड आले पायाला ते फोड आले पायाला ते फोड वाट सिद्धी वळणाची आले पायाला ते फोड आले पायाला ते फोड आले पायाला ते फोड तुझ्या कृपेच्या छायेत उड वाटती रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत उड वाटती रे गोड साई बाबा मी शिर्डीला पायी चालत जाईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत जाईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत जाईन साई बाबाला साई बाबाला साई बाबाला साई बाबाला हे साई बाबाला साई बाबाला बनूनी भिकारी चमत्कार केला बनूनी भिकारी चमत्कार केला नमस्कार त्याला साई बाबाला 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 पायात देशक्तीचं बळ पायात देशक्तीचं बळ निघाली पालखी दिवाजळ ऐकून घेशील का पायी 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 साईनाथा मला शिर्डीला नेशील का पायी पायी साईनाथा मला शिर्डीला नेशील का पायी पायी साईनाथा मला शिर्डीला नेशील का पायात देशक्तीचं बळ निघाली पालखी दिवाजळ पायात देशक्तीचं बळ निघाली पालखी दिवाजळ ऐकून घेशील का पायी 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 साईनाथा मला शिर्डीला नेशील का पायी पायी साईनाथा मला शिर्डीला नेशील का पायी पायी साईनाथा मला शिर्डीला नेशील का 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 सुगंधी फुलाने साई तुझी पालखी सजली
त्याच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. या ठिकाणी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. कडुलिंबाला कसा गोड पाला, कडुलिंबाला कसा गोड पाला, झलगंगमी 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 वाहुनिया साईला, झलगंगमी वाहुनिया साईला, झलगंगमी वाहुनिया साईला. मला कसा गोड पाला, कडुलिंबाला कसा गोड पाला, झलगंगमी झलगंगमी वाहुनिया सन्माननीय राजू बोरकर यांच्याकडून स्वामींच्या गाण्यासाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. अभंगाच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण करणारी फरमाईश. काय विषय ठेवण्यात नाही, फायदाच नाही. कारण मी जी सुरुवाती बारी केली तिथे रिस्पेक्टचा काय विषय हा? अरे आजचा जो कार्यक्रम हा ह्या रणांगण आम्ही पूर्वीच सांगितलंय ना, इथे जर तुमका रिस्पेक्ट ठेवून जर कार्यक्रम करतो तर मग बारी करू कच केना होई ती. मी इला तुमका एखादं वजन चांगलं दमदार नारळ दिलं असतं तर आसम साहेबांनी कसं आमचा सत्कार केला नाही तसं तुमचं सत्कार करून होतं की काय. रासम साहेबांची ओळख, अरे गेली 2 वर्षात तू येऊन हे कार्य करतो, माझी ओळख काय ताटा काय का त्यांच्या बरोबर. त्याला चांगल्या सुरुवातीपासून सांगता की मोठे मोठे बुवा माझ्यावर बारी घेणार असते. मग ते रासम बुवा तुझ्यासाठी प्रयत्न ते पण तुझ्या शब्दावरती मोठ्या बुवांका ते आणत होते. मग तुमच्या शब्दासाठी जर ते इतके फोर्स करून सुद्धा ते रासम साहेब एकही मोठे बुवा तुमच्यावर बारी करायला बुवा का नाही तयार झाले? एकही बुवा का नाही घेतला कार्यक्रम? तुम्ही त्यांना सजेस्ट केला असती गोटनकर बुवा ठेवा. अरे मग तुम्ही तुमका त्यांनी काय सांगले? नाही 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 वंजारी बुवांचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकलो, खूप सुंदर कार्यक्रम ते करतात, त्यांना धांगच. मग इतके जर तुम्ही मोठे होतास ना मग तुमचा शब्द किती नाही पाळलो गेलो. प्रत्येक गोष्टी ओळखीत चलत नाही. इथे काय कोणा पैसोवर इलो नाही. आज ते आपणा काय आमचा फुकट आणलेलो आहे, त्यांनी मानधन देतले व्यवस्थित. त्यांनी सुरुवातीला सांगलेलं बुवा तुला सांगायची गरज नाही. अरे ज्या वेळेस मोठे बुवा नाकारतात तुझ्याबरोबर वारी घेऊ, त्याच्यानंतर ते जर मला आणत असतील ना बुवा तर ह्याच्यासाठी आम्ही पण क्षेत्रामध्ये काहीतरी कमवला. अगदीच आम्ही नागडे इलो नाही तुमच्यासारखे. मोठे बुवानंतर जर चॉईस आम्हाला प्रेफरन्स देत असतील तर आमच्यात पण काहीतरी हा ना बुवा. आम्ही का असेच असं काय 10 वर्षापूर्वीची खतखत घेऊन तू आता इलो. रे खतखत माझ्या पोटात नाही तुझ्या पोटात पुसता आधी. तू आता मगाशी बोलताना काय सांगलं की आमच्या इथे मंडळात कार्यक्रम तुमचा ठरवत होते, माझ्या मंडळातल्या पोरग्याने कार्यक्रम तुमचं ठरवलं नाही, मी काय ठरवलं नाही. मग तुमच्या पोटात जर खतखत नव्हती तर तुम्ही पण सांगा होता नाही वंदरे बोंका हाणूया म्हणून. म्हणजे खतखत कोणाच्या पोटात होती? तुमच्या. हो आम्ही काही खतखत नाही बुवा, आमचा विषय नसवा. आज गेली 5 वर्ष आम्ही क्षेत्रातच नाही हो. कोणीही सांगायचा तुमच्याकडे योगेश सामंत इतकी वर्ष वाजवता, त्या योगेश सामंतला विचारा कित्येक बारीसाठी तुम्हाला फोन करता, पण मी कार्यक्रम गेल्या 5 वर्षात त्याचे एकही घेतलेले नाही. तुमका कोणाकोणाची नावं सांगा, खयचे आयोजक गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या बरोबर बारी. तुम्ही आयोजकांची मी तुमचं नावं सांगतोय, पण तुमचं नाव घेऊन सुद्धा मी एकही कार्यक्रम घेतलो नाही. का? आम्ही कार्यक्रमासाठी भुकेलेलं नाही. आमका लोके असते नाही तर खैचून बोको असते, आमका काही फरक पडत नाही.
तुमका मारून मागावर यायचं नाही, पण ह्या स्टेजच असा, आमचा बोललाच तसा, आमच्या बरोबर कोणावर जोडी बुवा असा ते बुवा, आम्ही त्याच्याबरोबर त्या पद्धतीतच कार्यक्रम करतो. पण तुमचा कसा, तुमका वाईट वरचढ जाऊक लागलो, समीर कदम कसो तुमका चढ झाल्यावर तुम्ही त्याला बाजूक केला, पण तो काय आता उपाशी मरता काय, करता ना कार्यक्रम तुमच्या जीवावर. हा असाच तुमका जे जे वरचढ होतात त्याच्यासाठी मग तुम्ही तुमचं हे तो बीपी काढा होता, बीपी वाढलो काय मग तो असं करता पारंपरिक. अरे इतको तू पारंपरिक बारी इतको जपणार ना पारंपरिकता, मग आजची बारी पारंपरिक सामना होतो ना, नाही की त्या बसून भारूड घेतलं, परशुराम पांचाळ्यांची शाळा चालवतं तू, मग तुझ्या पदरात भारूड नाही. आज पारंपरिक बारी होती ना, भारूड घेण्याची अपेक्षा होती की नाही रासम साहेब यांनी, पॉइंट आहे की नाही मला सांगा. आज भारूड तू सादरीकरण, अरे पहिली बारी मी 2 तास करतोय, 2 तास गोवा झालेलीच नाही. पहिली बारी म्हणजे काय, तुम्ही 2 तास अगोदर येऊन बसलात, मग तुमका जर इतकी खास होती तर पहिली येऊन करायची होती ना. मी काय बोललो, तुम्ही लवकर आला होता, गेल्या वर्षी तुमचा कार्यक्रम या ठिकाणी झाला होता, मग त्यानंतर तुम्ही कार्यक्रम करायला काय हरकत नाही आहे. मी असं सांगितलं नाही की रासम बुवाने तुम्हाला सांगितलं चालू करा आणि तुम्ही चालू केला नाही. मी सांगतोय तुम्ही मोठेपणा घेऊन दिला पाहिजे होता. मगाशी ते माझा पहिला सत्कार करत होते, मी मोठेपणा घेतला ना, मी कमीपणा घेतला. मी काय सांगितलं, नाही ज्येष्ठ माझ्यापेक्षा ते आहेत, पहिला सत्कार त्यांचा झाला पाहिजे रासम साहेब. पण ह्या माणसाची जी योग्यताच नाही आहे, 10 वर्षापूर्वीची खतखत काढल्या, माझ्या मागसून किती चांगला बोलतास ना बुवा, मागा सगळे जेवढे तुमचे खबरी आहेत ना ते सगळे आमका माहिती तुमच्याकडून पुरवतात. तुमची काय मत आहेत आमच्याबद्दलची, तुमचा काय परशुराम पांचाळवांची शाळा 1 नंबर, कदम मुलांनी तुम्ही विचारित नाही. एक फक्त गोटणकरांचं नाव घेताच तुम्ही, काय त्यांच्या टकलेवरून आपलं गोलगोल हात फिरवलं काय तुमचा विषय सरलो, कारण ते तुमका रिस्पेक्ट. आमची ह्या पद्धतीचं बोलणं ना, आणि तुम्ही सांगता स्ट्रेट फॉरवर्ड, आम्ही कधी इथे येऊन ब्रॅकेटबाजी करत नाही. स्टेजवर आल्यानंतर त्या पद्धतीत आम्ही दोन्ही बुवांशी तसाच सामना करतो, कारण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. अरे पण त्या धोरण आम्ही सुद्धा घेऊन चाललो, मग त्या तुमका इथे झोमता की त्या पद्धतीचा आम्ही कार्यक्रम करतो ना. म्हणजे तुमका आम्ही रिस्पेक्ट म्हणजे काय, ओ बुवा काय जबरदस्त हो, काय भारी पेटवता तुम्ही, आमचं कामच नाही असं बोला तुमच्यावर बसायचं आम्ही. होय मग त्याने जे 15,000 16,000 आमका घातले नाही ते का फुकट दिले. युट्यूबचा सांगता दुसरा विषय, युट्यूब वाल्यांनी माझा कार्यक्रम टाकायचो नाही, मुळात आधी हो विषय ह्यांचो नाहीच. कार्यक्रमासाठी हापापलेलो आहे बुवा, विषय सोडा. इथे तुमचे हे महादेवाच्या केरवडे मधले नेवगी गेली 7-8 वर्ष तुमच्या जोडी घालून मला प्रयत्न करतात. विचारा आता फोन लावा, हैसून माहिती देते तुमका, त्यांना विचारा तुमच्या बरोबरच्या कार्यक्रमासाठी किती वेळा मला फोन केला, मी घेतलंय काय नाही. आईच्या फणस गावात नरसाळेवाडीत ते कोण शिरसाट कृष्णा शिरसाट काय आणि कोण असत ते शिरसाट बंधू, त्यांनी किती वेळा मागे तुमच्या बरोबर जोडे, कारण त्यांनी मला समोरून सांगले नाही. गेली 2-3 वर्ष लोके माझ्या आमच्या इथे सलग कार्यक्रम करतात, पण त्यांना आमका हैसून बाजू करूचे त्यासाठी तुमका ठरवतो. सरळ सांगल्याने फणस गावात नरसाळेवाडी जो दीपक चव्हाण बरोबर विषय झालो काय 2020 तुमच्यावर कार्यक्रम घेतल्याने, त्या अगोदर 3 महिन्यापूर्वी तो कार्यक्रम माझ्या बरोबर ठरलेला होतो बुवा. पाहिजे तर तुमका नाव घेऊन सांगतोय, सुप्रसिद्ध पक्वादक कसालचे राजू सावंत यांनी मला फोन केलेलो. त्यानंतर कृष्णा शिरसाट, त्या 2 शिरसाट होते ते. त्याच्यानंतर हे आनंद सावंत दिव्यामध्ये आनंद सावंत, तुम्ही जे श्रीकांत शिरसाट बरोबर 2-3 वर्षापूर्वी वारी केला, ती वारी कोणाक होती बुवा, त्या आनंद सावंतांना तुम्ही दिव्यातल्या फोन करा, त्यांना विचारा, ती बारी सुद्धा मला होती. अशा कितीतरी बाऱ्या आहेत. हे सातार्डेकर, विनोद सातार्डेकर, हे मांडवकर मालवणातले, हे मोठे मोठे आयोजकांना तुम्ही विचारून बघा, तुमचं नाव सांगतात समोरून ते आमच्या बरोबर असल्यावर. आम्ही नाव कधी सुचवत नाही, आमचा फरकच पडत नाही. मी पूर्वीच सांगायला मोकळं झालंय, कधी 8-10 वर्षापूर्वी लोक असाते नाही तर काही तो गोको असाते. या क्षेत्र एकदा स्वीकारला ना, मग त्या पद्धतीच फाईट करू होईल. आम्ही का बोललो आहे, रासम साहेब साक्षीला आमची कित्येक वर्षानंतर आता आम्ही सुरुवात करतो, त्या पद्धतीत मी तुम्हाला का पॉइंट दिले. मी जर पॉइंटच दिले नसते तर तुम्ही इतकी पेटवलं असतं वारी. पण तुम्ही समोरच्या बुवा स्वीकारतच नाही, मान्यच करत नाही की तो पण एक कलाकार आहे. तुम्ही सांगता आम्ही इतकी वर्ष क्षेत्रात आमचा स्टेटस जपला. अरे स्टेटस जपला म्हणजे लहान लहान कलाकारांना चिरडूनच वर इलास ना तुम्ही, का डायरेक्ट तुमका आम्ही या स्टेटसला टाकल्यानी.
त्या स्टेटसला तुम्ही त्या योग्य ते तिथे बसा. एवढी वर्षामध्ये गॅप गेली, एवढे कलाकार येऊन गेले. युट्यूबचा मोठेपण सांगतात, युट्यूबचा आता मागा टाकायचं नाही. मी पूर्वीपासून ही गोष्ट सांगत होतो, हे आता सांगायला लागले. पण ह्याच अगोदर यो माणूस काय सांगत होतो, युट्यूबच्या जीवावरच मी मोठं झाले. लख पडण्यामध्ये माझे व्ह्यूज जाऊन बघा. माझ्या बरोबरच्या 2 बारी त्या माणसाने सांगल्या, अरे त्या लख पडल्याला जाऊन बघ आता किती व्ह्यूज होते. आणि किती वेळा आतापर्यंत ते बारी सांगत होते, त्या युट्यूबच्या जीवावर मी मोठं झालोय, मोठं झालोय. आणि आता सांगतात युट्यूबवर टाकू नको. ह्यो स्टँड पहिलं कोणाचा, गुंडू सावंत बुवांचा. त्यांनी एक स्टँड घेतल्याने त्या मागसून ही गिराईक जात. तसाच अरे स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करू शिका. आज 40 वर्षापूर्वीचा परशुराम पांचाळ बुवांचा तुम्ही म्हणतास ना माका काय येत नाही, चला मी स्वीकारतोय. मी एकदम अजून काय येत नाही माझ्याकडे, मी अज्ञानी असे या क्षेत्रातलो. पण तुम्ही रागदारी भजनाचा बादशाह कोणाच समजतास, विनोद चव्हाण बुवांका ना. मग गेली कित्येक वर्ष ते तुमका काय सांगतात, ह्यो माणूस बेसुरा. कित्येक वर्षात सांगतात ह्यो माणूस बेसुरा म्हणून. 40 वर्षाचा पूर्वीचा त्या परशुराम पांचाळचा भजन त्यात अजून घसटता. माझा भजन म्हणून सांगतात, सुरुवाती बरा वाटला पण नंतर काय पाचकट वाटला. अरे पाचकट वाटला तरी त्या भजन माझा, मी स्वतः निर्माण केलेला हुआ. तुम्ही एखादं भजन स्वतः आधी निर्माण करा, त्याच्यानंतर दुसऱ्याच्या भजनात नाव ठेवा. ही आता जेवढी गाणी घेतली ना, एकही माझ्या गुरूंचं नाही बुवा गाणं. जेवढी गाणी मी घेतो माझ्या भजनामध्ये, मी काय परशुराम पांचाळ बुवांसारख्या रागदारी भजनाच्या बादशाकडे मी शिकलेलं नाही. कदम बुवांची पट्टी आहे आमची, आमच्याकडे रागदारी भजन म्हणून कोण बघतच नाही. थोडस बोलणं आणि त्याला साजेस असं भजन. आणि कदम बुवानंतर जे आम्हाला धुरी बुवांकडून जे चांगलं मिळालं ते तोडकं मोडकं गाण्याचा मी प्रयत्न करतो. मी पाचशा समजत नाही, पण तुम्ही परशुराम पांचाळ बुवांकडे शिकलास ना, मग तुमच्याकडून भारुडात अपेक्षित होता. एखादं मुलगा समजा इंग्लिश मिडियम शाळेत शिकायला गेलो, इंग्लिश मिडियम मध्ये, आणि एखादा इंग्लिशच दिला नाही तर झक मारून गेलो शिका. मग ह्यांनी ते मोठेपणा करूच नाही होत. परशुराम पांचाळ बुवांकडे तुम्ही शिकतास ना, मग तुमच्याकडून ह्या सगळ्यांचा अपेक्षितच आहे. ह्या तुमच्याकडून व्हायात. तुम्ही मोठेपणा करतात नाही, अरे असा गायला आणि तसा गायला. चाळीस वर्षापूर्वीचा, अरे 40 वर्षापूर्वीचीच भजन आणून घेतात. त्या भजनामध्ये तुमचं व्हेरिएशन काय टाकलास मला सांगा. आणि इतकी वर्षाचा भजन घेऊन सुद्धा मग ते काय मात्रेत चुकले. हेमंत साहेब बरोबर ना, तुमचा आता आहो जाऊ करू काय लक्षात ठेवा. काय रिस्पेक्ट करणारा माणूस आज भेटतो माझा. अहो तुम्ही रिस्पेक्टच्या गोष्टी करू नका बुवा, तुम्हाला ते शोभत नाही. इथे ह्या योगेश सामंतची आता त्याला लाल करतात त्याची, पण कित्येक बारी युट्यूबला ते पण बारी जाऊन बघून युट्यूबचीच गरज आहे. त्या युट्यूबला जाऊन बघा काय काय शब्द त्याच्याबद्दल तुम्ही वापरला. आज हेमंत तवटे आमच्याकडे बसलेत म्हणून त्याला चढवतात. मी नाही अहो जाऊन करणारच नाही, मी अरे तुरे बोलणार काय हरकत आहे. अहो देवाचं देव कोण, परमेश्वर विठ्ठल, ते काय आपण अरे तुरे करतो. मग ह्यो कोण ह्यो काढायलाच मिळलो आपल्यावर सामान्य. एखाद्या उंचीवर बसवतो ना बुवा, तो सुद्धा सामान्य माणूसच तुमका त्या उंचीवर जाऊन बसवता. त्याचा आदर करू शिका. माका सांगा तुम्ही समोर त्याचा रिस्पेक्ट करतास, मग माका सांगा आजचा कार्यक्रम तुमका कोणी दिलो, रासम साहेबांनी दिलो. मग वर्ल्ड ऑफ कोकण ह्या त्यांचा युट्यूब चॅनेलला गेली कित्येक वर्ष आज तुमच्या बरोबर ते असत सोबत येतात, द्वारी ऐकतात. मग त्यांना सुद्धा तुम्ही युट्यूबवर टाकू नको म्हणून सांगतास, तर त्यांची तुम्ही रिस्पेक्ट करतास त्या माका सांगा. तुम्ही उलट साप आहे ना. अहो हे युट्यूबच्या जीवावर मोठे झाले आणि आता आमका लाल करून दाखवतं. हे रिस्पेक्ट असतं पारंपरिक आम्ही लपला नाही. अरे आणि मग काय सांगणार, आमची इतके बारी आहे त्यामुळे आमका वाव मिळत नाही गाणी बसव म्हणून आम्ही आपल्या गुरूंचाच आमच्याकडे इतके आहात आम्ही अजून घसटतो. अरे प्रत्येक बघला तर प्रत्येक गजरात नवीन नवीन 40 गाणी हो माणूस गातात. जवळजवळ 40 दर टायमाक नवीन असतं. तरी मग ती गाणी बसून तुझ्याकडे येळ आणि मग ती गाणी तुला चेंज करून वेळ नाही. काय बुवा हे असा आमचा. आणि मग बोलता मग कसा सगळे मग भजन रसिक सांगतात ह्याच्यासारखे मग कलाकार सांगतात त्याच्या तोंडात हाड नाही, मग त्याच्यावर तुम्ही कोणी बसा नको. खऱ्या म्हणजे ब्लॅकलिस्ट आमका ह्यानीच केलेलो.
ह्यांच्यासारख्या कलाकार आहे. ब्लॅकलिस्ट हेका जर कोणी समोरचं बुवा वरचढ झालो का हेका तो जोडी आणि बुवा तुमका आज मी होय सांगतोय, तुम्ही कसले जाहीर करतास तुझ्यावर कार्यक्रम करणार नाही. मी सुरुवातीपासून सांगतोय घेऊ नको कार्यक्रम. मग आज तुमच्या जी हिंमत होती सांगायचं ना त्यांना. आई ह्या सरस्वती ह्या गावदेवीच्या कलेवरती ह्या सरस्वतीवरती आम्ही जिथे मोठे झालो ना बुवा, या सरस्वती शपथ इथे हात लावून सांगतो, आयुष्यात कधी अशी वेळ आली नाही की एखाद्या स्टेजवरती मला कार्यक्रम द्या, की माझी एक इच्छा आहे तुमच्या या स्टेजवरती कार्यक्रम करण्याची. मग माझ्याकडे कायच गुण नव्हते तर गेली कित्येक वर्ष हनुमान जयंती माझ्याकडे येऊन बारी करा मग झक मारू सांगतास तुम्ही. काहीतरी हा ना. आणि त्या आम्ही मान्य केला पण तुम्ही मान्य करत नाही समोरच्या कलाकाराबद्दल. कधी कोणाला सांगितलं तर आसम साहेब सांगतील ना तुम्हाला एकही शब्द. आज कित्येक वर्षांची आमची ओळख आहे. आम्ही पूर्वीच सांगू शकलो असतो. ह्या सिंधुदुर्गात ह्या कलेमध्ये पाऊल ठेवल्यापासून मनाकडे एक शब्द ठरावच केलेलो होतो, निश्चयच केलेलो होतो. आयुष्यात एखादा कार्यक्रम नाही आलो ना तरी काय हरकत नाही, पण कधी लाचारी करून एकही कार्यक्रम करणार नाही. त्यामुळे पुढे आम्ही बॅकफुटला असो पण काय हरकत नाही. गेली 5 वर्षात लॉकडाऊन मध्ये सुद्धा आमचा कार्यक्रम होते. तुम्ही सांगता आमची कॅलेंडर फुलच. अरे रोज कार्यक्रम करून तुमका बाबा हे लोकांना माहिती तुमचे रेग्युलर कार्यक्रम होतं त्या पद्धतीने तुमका कार्यक्रम मिळणार आणि तेवढी तुमची तयारी होईल. रेग्युलर कार्यक्रम करून तुमची जर तयारी दिसली नाही तर लोक बोलवतील की त्या. आणि त्याचा सुद्धा कारण तुम्ही समोरून सांगतात माझ्या जोडी गुंडू सावंत ठेवा तरच मी कार्यक्रम घेणार. का? कारण तुमचा स्वतःवर विश्वास आहे. कारण माझ्यात तेवढी ताकद नाही एकट्यात कार्यक्रम घेऊची. एका काय म्हणतं लाचार माणूस, आईचे जीवर बाईची उदार आणि साशियेच्या फोडणीच्या भातात हे तो जावई सुभेदार. काय विषय मला सांगा ना. प्रबोधनाचा विषय काय दिला तुम्हाला आजच्या वारीच्या माध्यमातून? एकापेक्षा एक सगळी ते आपले साहेब नाचा होते नाही. नाचण्याबद्दल त्यांना सॅल्यूट आहे. कारण खऱ्या कार्यक्रमात रंगत ते आणतात. पण त्यांच्यासाठी गाणी इकडून तिकडून. अरे तुम्ही सांगायला पाहिजे होतं पारंपरिक सामना आहे मंडळी जरा थांबा, 2 गाणी तुमच्यासाठी सादर करतो पण आधी इथे खरं गरजेचं भारूड आहे ते भारूड मी घेणार हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना. पण ती धमक नाही तुमच्यात. पण एखादा नवीन कलाकार त्याला काहीतरी बोलायचा, काहीतरी झाडून पाडून बोलायचा, मग हे आमका मारून वर येऊ बघतात. अरे तुमच्यात हिंमत नाही काय? भारूड ऐकणार काय खरं? ऐकणार ना? हेका केला नाही फोर्स करून तुम्ही एका सुटो सोडलाच म्हणजे रासम साहेब खरी तरी आमचा पण ह्या वलताचा हा तराजू यांच्याच बाजून जास्त कलर ताजा दिसताय ना. तुमचं नाव सांगलं का? माझं एक काम करा, यांची अर्धी बिदागी माझ्यात टाकून द्यावा. तुमचा आवाज गोड. हरिशेठ नावाचा सावकार होता. तो नित्यनेमाने विठ्ठलाची पूजा अर्चा करायचा आणि विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन तो विठ्ठलाला काय म्हणतोय बघा. भक्ती भावाने विठ्ठला पूजूया, तुळशी वाहूनी देवा मिळवूया. भक्ती भावाने विठ्ठला पूजूया, तुळशी वाहूनी देवा मिळवूया. भक्ती भावाने विठ्ठला पूजूया, तुळशी वाहूनी देवा मिळवूया. मनोभाविन्याला मुनिला रे, मनोभाविन्याला मुनिला रे.
त्याने विठ्ठलाला नमस केला. तो विठ्ठलाला काय म्हणतोय बघा. कृपाळू देवा माझ्या नवसाला पाव, संतती व्हावी माझी धरणी कृपाळू देवा माझ्या नवसाला पाव, संतती व्हावी माझी धरणी कृपाळू देवा माझ्या नवसाला पाव, संतती व्हावी माझी धरणी नवस मी केला देवाची चरणी घाव, नवस मी केला देवा, नवस मी केला देवाची चरणी घाव. तुझे संतापित तू आमची माव. कृपाळू देवा माझ्या नवसाला पाव, संतती व्हावी माझी धरणी कृपाळू देवा माझ्या नवसाला पाव, संतती व्हावी माझी धरणी. त्याने विठ्ठलाला नमस केला की जर मला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली तर तुझ्या कमरेभोवती शोभेल असा रत्न जरी कमरपट्टा मी तुझ्या कमरेभोवती बांधेन. आणि झालं बाबा. काही दिवसानंतर त्या हरिशेठ सावकाराला पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि तो आनंदी झाला आणि त्याने विठ्ठल नामाचा गजर केला. कसा तो बघा. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल गजर घुमवा, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल गजर घुमवा, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल गजर घुमवा. आमेळा संपलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय नाद, आमेळा संपलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय नाद, आमेळा संपलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय नाद. आनंदी आनंद मनाला झाला, आनंदी आनंद मनाला झाला, आनंदी आनंद मनाला झाला. विठ्ठल माझा नवसाला पावला, विठ्ठल माझा नवसाला पावला, विठ्ठल माझा नवसाला पावला. मुखात जय हरी नादात बेटाळी हो, मुखात जय हरी नादात बेटाळी, मुखात जय हरी नादात बेटाळी. विसंत होऊन नाद, हरी विसंत होऊन नाद. आमेळा संपलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय नाद, आमेळा संपलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय नाद, आमेळा संपलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय नाद. त्याने विठ्ठलाला नमस केला की मला जर पुत्ररत्नाची प्राप्ती झाली तर तुझ्या कमरेभोवती शोभेल असा रत्नजडीत कमरपट्टा मी तुझ्या कमरेभोवती बांधेन. आणि तो नवस पूर्ण करण्यासाठी तो कोणाकडे गेला. नरहरी सोनाराकडे गेला. पण नरहरी सोनार हा मल्लिकार्जुनाचा म्हणजे शिवशंकराचा निस्सिम भक्त होता. आणि ज्या वेळेला हरिशेठ सावकार त्या नरहरी सोनाराकडे गेला त्यावेळेला पाहतो तर काय, नरहरी सोनार त्या शंकराच्या भक्तीमध्ये तल्लीन होता. कसा तो बघा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा, शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. सांबरला शिवळे माझे हो, हे नवसारी सुंदर काय सांबरला शिवळे नवसारी शंभो, हे नवसारी सुंदर काय शंभो. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंभो शंभो. तर नरहरी सोनार त्या मल्लिकार्जुनाच्या भक्तीमध्ये तल्लीन होता. हरिशेठ सावकार त्याच्याकडे गेला आणि त्याची पूजा अर्चा झाल्यानंतर घडलेला त्याला वृत्तांत सांगितला. आणि हरिशेठ सावकार नरहरी सोनाराला काय म्हणते बघा. हिरे माणिक मोत्यानी रत्नपाच सोन्यानी, हिरे माणिक मोत्यानी रत्नपाच सोन्यानी, विठ्ठलाला
पातू सोन्यानी सुसज्ज असा कमरपट्टा मला बनवून दे, मला तो विठ्ठलाच्या कमरेभोवती बांधायचा आहे. पण त्या नरहरी सोनाराने काय सांगितलं की मल्लिकार्जुनाशिवाय, त्या शिवशंकराशिवाय मी इतर कुठल्या देवतेचं तोंड सुद्धा बघत नाही. एवढंच नव्हे तर पंढरपुरामध्ये त्या विठ्ठलाच्या मंदिरासमोरून जरी गेलो ना तरी मी मान खाली घालून जातो. त्यामुळे मी काय त्या विठ्ठलाच्या मंदिरात येणार नाही, त्या विठ्ठलाचं तोंड बघणार नाही. पण तुम्हाला पट्टा जर बनवूनच घ्यायचा असेल तर तुम्ही मला त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप आणून द्या. आणि असं सांगताना तो नरहरी सोनार काय म्हणते बघा, मला नाही जायचं विठ्ठूला पाहायचं, शपू विना कसं करमायचं. मला नाही जायचं विठ्ठूला पाहायचं, शपू विना कसं करमायचं. मला नाही विठ्ठूला पाहायचं, मला नाही विठ्ठूला पाहायचं, मला नाही विठ्ठूला पाहायचं, आता मला नाही विठ्ठूला पाहायचं. मला नाही जायचं विठ्ठूला पाहायचं, शंभू विना कसं करमायचं. मला नाही जायचं विठ्ठूला पाहायचं, शंभू विना कसं करमायचं. मला नाही विठ्ठूला पाहायचं, आता मला नाही विठ्ठूला पाहायचं. मला नाही विठ्ठूला पाहायचं, आता मला नाही विठ्ठूला पाहायचं. मला नाही विठ्ठूला पाहायचं, आता मला नाही विठ्ठूला पाहायचं. त्या नरहरी सोनाराने सांगितलं की तुम्हाला जर पट्टा बनवूनच घ्यायचा असेल तर त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप मला आणून द्या, मी तुम्हाला कमरपट्टा बनवून देतो. आणि झालं बाबा, हरिशेठ सावकार गेला त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये, विठ्ठलाच्या कमरेचं माप घेतलं आणि त्या हरिशेठ सावकार नरहरी सोनाराला आणून दिलं. त्याचबरोबर हिरे रत्ने माणिक मोती सोनं आणि सगळं दिलं, गडगडचा पैसा दिला. पण मला त्या विठ्ठलाच्या कमरेभोवती शोभेल असा कमरपट्टा बनवून द्यायला सांगितलं. आणि त्या नरहरीने सोनाराने पट्टा बनवायला सुरुवात केली आणि त्या हरिशेठ सावकारला पट्टा दिला. आणि काय म्हणतोय बघा, रत्नजडित हा पट्टा बनविला सोनार नरहरीने. हा पट्टा बनविला सोनार नरहरीने. रत्नजडित हा पट्टा बनविला सोनार नरहरीने. लाल दुपट्टा ओ लाल दुपट्टा ओ लाल दुपट्टा उडते हवा के झोंके से. रत्नजडित हा पट्टा बनविला सोनार नरहरीने. रत्नजडित हा पट्टा बनविला सोनार नरहरीने. हिरे रत्ने माणिक मोती सोन्याची मडवी, हा पट्टा बनविला नरहरीने. हा पट्टा बनविला नरहरीने. हा पट्टा बनविला नरहरीने. हा पट्टा बनविला नरहरीने. रत्नजडित हा पट्टा बनविला सोनार नरहरीने. रत्नजडित हा पट्टा बनविला सोनार नरहरीने. हिरे रत्ने माणिक मोती सोन्याची मडवी, हा पट्टा बनविला नरहरीने. हा पट्टा बनविला नरहरीने. हा पट्टा बनविला नरहरीने. हा पट्टा बनविला नरहरीने. त्या नरहरी सोनाराने रत्न पातू सोन्याने सुसज्ज असा कमरपट्टा बनवला. आणि तो कमरपट्टा पाहिल्यानंतर हर्षित सावकार आनंदी झाला. आणि त्या आनंदामध्ये तो त्या नरहरी सोनाराला काय म्हणतोय बघा, ओ नरहरी पट्टा बनविला भाई, पाहुनिया आनंद झाला मनी. ओ नरहरी पट्टा बनविला भाई, पाहुनिया आनंद झाला मनी. ओ नरहरी पट्टा बनविला भाई, पाहुनिया आनंद झाला मनी. ओ नरहरी पट्टा बनविला भाई, पाहुनिया आनंद झाला मनी. ओ नरहरी पट्टा बनविला भाई, पाहुनिया आनंद झाला मनी. की काय पट्टा बनवलाय, खरोखर तुम्ही माझ्या प्रेमात पडलात, तुमच्या मी प्रेमात पडला, एवढं सुंदर काम तुम्ही केलात. आणि असं सांगता सांगता तो एवढा आनंदित झाला, तिथूनच तो पट्टा घेऊन निघाला कुठे, पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या गाभारामध्ये. आणि विठ्ठल नामाचा गजर करत त्या विठ्ठलाच्या कमरेभोवती कसा कमरपट्टा बांधतोय बघा, विठ्ठले माझे माऊली, विठ्ठले माझे माऊली. विठ्ठले माझे माऊली, विठ्ठले माझे माऊली, विठ्ठले माझे माऊली, विठ्ठले माझे माऊली. सारे तुझ पडवी, सारे तुझ पडवी,
आणि त्या विठ्ठलाच्या भोवती तो कमरपट्टा बांधला. पण काय झालं, बांधता क्षणी तो 4 बोटे मोठा झाला. 4 बोटे मोठा झाला तसाच तो कमरपट्टा घेऊन तो पळत पळत नरहरी सोनाराकडे आला. आणि त्या नरहरी सोनाराला काय म्हणतोय बघा, पट्टा बांधिला कटेवरी झाला लांबरेला, पट्टा बांधिला कटेवरी झाला लांबरेला, पट्टा बांधिला कटेवरी झाला लांबरेला, चित्र दिसावी म्हणे नरहरी सांबरेचा, सांबरेचा, पट्टा बांधिला कटेवरी झाला लांबरेला, त्या नरहरी सोनाराला एवढं सांगितलं की तुम्ही जो मला कमरपट्टा बनवून दिला तो 4 वीक मोठा झालाय, 4 बोटे मोठा झालाय. पण नरहरी सोनाराने सांगितलं काय हरकत नाही, मी तुम्हाला तो कमरपट्टा कमी करून देतो. आणि त्याबरोबर त्या नरहरी सोनाराने तो कमरपट्टा कमी करून दिला. आणि पुनश्च एकदा तो हरिशेठ सावकार निघाला आणि त्या गाभाऱ्यामध्ये जाऊन पोहोचला. गाभाऱ्यामध्ये जाऊन पोहोचल्याबरोबर तो कमरपट्टा बांधण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा तो कमरपट्टा 4 बोटे कमी झाला. तिथे खऱ्या अर्थाने तो हरिशेठ सावकार नाराज झाला. पुन्हा एकदा नरहरी सोनाराकडे आला आणि नरहरी सोनाराला सांगतोय, ओ माझा नवस फेडण्यासाठी मी तुम्हाला कमरपट्टा बनवून द्यायला सांगितला. पण पहिल्यांदा जेव्हा दिला तर तो 4 बोटे मोठा झाला आणि आता पुन्हा घेऊन गेलो तर तो 4 बोटे कमी होतोय. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही तिथे चला आणि तिथल्या तिथे मला त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊन तिथल्या तिथे मला कमरपट्टा कमी अधिक प्रमाणात बनवून द्या, जेणेकरून त्या विठ्ठलाच्या कमरेभोवती मी बांधू शकेन. पण नरहरी सोनाराने काय सांगितलं की मी माझ्या कृतनिश्चयाप्रमाणे मी इतर कुठल्या देवतेचं तोंड सुद्धा बघणार नाही. पण तुम्हाला मला तिथे घेऊनच जायचं असेल तर माझ्या डोळ्यावरती कपडा बांधा आणि मला त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये घेऊन चला. त्याबरोबर त्या हरिशेठ सावकाराने काय केलं, उपरणीने त्या नरहरी सोनाराचे डोळे बांधले आणि सगळी मंडळी त्या पंढरपूरच्या दिशेने निघाली. कशी ती बघा, डोळ्यावरती कपडा बांधून मंदिरी आजला, 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 विठ्ठलाला स्पर्श होता शंभू तो आठवला, विठ्ठलाला शंभू तो आठवला, विठ्ठलाला शंभू तो आठवला, डोळ्यावरती कपडा बांधून मंदिरी आजला, डोळ्यावरती कपडा बांधून मंदिरी आजला, विठ्ठलाला शंभू तो आठवला, विठ्ठलाला शंभू तो आठवला, बघा नरहरी सोनाराचे डोळे बांधून त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये आले आणि त्या नरहरी सोनाराने सुद्धा त्या शिवशंकराची मनोभावे भक्ती केली होती. हो, मग तो शिवशंकर सुद्धा आपल्या भक्ताला अज्ञानी कसं ठेवेल. ज्या वेळेला नरहरी सोनाराने त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप घेण्यास सुरुवात केली त्यावेळेला सर्वात त्याला हाताला पहिलं व्याघ्रचर्म जाणवलं. व्याघ्रचर्म त्याच्या हाताला जाणवलं, तो घाबरला, त्याने हात मागे घेतला आणि किंचित तो डोळ्यावरचा जो कपडा होता तो खाली घेऊन पाहण्याचा प्रयत्न करू लागला. पण पाहण्याचा प्रयत्न करू लागला तर त्याला समोर कमंडलू दिसलं, एका हातामध्ये त्रिशूळ दिसलं आणि त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे हे तर माझं प्राणप्रिय दैवत प्रत्यक्ष शंभू महादेव इथे आहेत आणि माझ्यासारख्या अभागाने कशाला डोळे मिटून घेतलेत असा त्याच्या मनामध्ये विचार आला. आणि तो त्या मनामध्ये विचार करतोय आणि त्याचबरोबर त्या शंकराला काय म्हणतोय बघा, त्रिशूळ डमरू कोणाचा
कोणाचा त्रिशूळ डमरू कोणाचा कोणाचा हातला आहे माझा शंभू देवाचा हातला आहे माझा शंभू देवाचा हातला आहे माझा शंभू देवाचा त्रिशूळ डमरू कोणाचा कोणाचा त्रिशूळ डमरू कोणाचा कोणाचा हातला आहे माझा शंभू देवाचा हातला आहे माझा शंभू देवाचा हातला आहे माझा शंभू देवाचा या नरहरी सोनाराच्या मनामध्ये विचार आला की ज्या वेळेला मी कपडा खाली घेतोय त्यावेळेला प्रत्यक्ष मला शंभूदेव दिसतायत. शंभूदेव दिसतायत, व्याघ्र चर्म एका हाताला लागतंय, त्रिशूळ लागतंय, डमरू लागतंय. मग हे माझं प्रत्यक्ष प्राणप्रिय दैवत प्रत्यक्ष शंभू महादेवच माझ्या समोर उभे आहेत आणि माझ्यासारख्या अभागाने डोळे मिटून घेतले. त्यावेळेला त्याने डोळ्यावरची ती उपरणी काढून टाकली आणि त्यावेळेला विठ्ठलाने प्रत्यक्ष शंभू महादेवांच्या रूपामध्ये त्या नरहरी सोनाराला दर्शन दिलं. त्यावेळेला तो नरहरी सोनार आनंदाने डोलू लागला आणि त्याने हात जोडले, त्याच्या डोळ्यामधून आनंदाश्रू व्हायला लागले आणि तो त्या भगवंताला काय म्हणतोय बघा. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी नामाचा व्यवहार, तुझ्या त्या नरहरी सोनाराने डोळ्यावरचा कपडा काढता क्षणी प्रत्यक्ष विठ्ठलाच्या रूपामध्ये प्रत्यक्ष शंभू महादेवाने दर्शन दिलं आणि तेव्हापासून नरहरी सोनार हा जसा शिवाचा दास होता तसा तो विठ्ठलाचा सुद्धा दास झाला आणि नरहरी सोनाराचा संत नरहरी सोनार झाला. तेव्हा त्याला पटलं की देव जरी एक असला तरी त्याची रूप अनेक आहेत आणि या ठिकाणी आमचं भारूड समाप्त झालंय. धन्यवाद. नाम त्याच रे ईश्वर, जगी नाही जो नश्वर. सुरुवाती ढोलकी घेतलेल्या काळी चरण. जगी नाही जो नश्वर, नाम त्याच रे ईश्वर, जगी नाही जो नश्वर, नाम त्याच रे ईश्वर. धन्यवाद मंडळी. आमच्या रासम साहेबांची इच्छा होती एक छोटस का होईना पण एखादं भारूड सादरीकरण झालं पाहिजे. ज्येष्ठ भावांना जमलं नाही, आता घेतालाच ना गाव त्यांच्यावर पारंपरिकता नंतर ते त्यामुळे गातले कारण सलग त्यांना बारी आहेत ना त्यामुळे अनुभव मोठा गाणं गोड. स्वामींचा एक अभंग घेतो. माझी माऊली माझी
माऊली 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 माझी माऊली अक्कलकोटी माझी माऊली माझी माऊली माझी माऊली माऊली माझी माऊली अक्कलकोटी माझा स्वामी माझा स्वामी माझा स्वामी माझी माऊली अक्कलकोटी माझी माऊली अक्कलकोटी माझा स्वामी उठी माझा स्वामी उठी 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 माझा स्वामी परिधान भगवी लंगोटी चंदन कटिया लावली चंदन कटिया लावली चंदन कटिया लावली स्वामी परिधान स्वामी परिधान स्वामी परिधान स्वामी परिधान भगवी लंगोटी चंदन कटिया लावली चंदन कटिया लावली चंदन कटिया लावली चंदन कटिया लावली गलाटी माझी माऊली माझी माऊली माझी माऊली माऊली माझी माऊली अक्कलकोटी माझा स्वामी माझा स्वामी माझा स्वामी माझ्या स्वामींना भक्ता कारणा माझ्या स्वामींना भक्ता कारणा माझ्या स्वामींना भक्ता कारणा माझ्या स्वामींना माझ्या स्वामींना माझ्या स्वामींना माझ्या स्वामींना भक्ता कारणा माझ्या स्वामींना भक्ता कारणा माझ्या स्वामींना भक्ता कारणा कळा घालुनिया रुद्राक्ष माळा कळा घालुनिया रुद्राक्ष माळा कळा घालुनिया रुद्राक्ष माळा कळा घालुनिया कळा घालुनिया कळा घालुनिया रुद्राक्ष माळा रुद्राक्ष माळा कळा घालुनिया रुद्राक्ष माळा कळा घालुनिया रुद्राक्ष माळा माझी माऊली माझी माऊली माझी माऊली माऊली माझी माऊली अक्कलकोटी माझा स्वामी माझा स्वामी माझा स्वामी स्वामी अवतार भक्तांसाठी तू भिवू नकोस मी आहे पाठी तू भिवू नकोस मी आहे पाठी तू भिवू नकोस मी आहे पाठी तू भिवू नकोस तू भिवू नकोस तू भिवू नकोस मी आहे पाठी तू भिवू नकोस मी आहे पाठी तू भिवू नकोस मी आहे पाठी शेत देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल विठ्ठल शेत विठ्ठल शेत स्वामी परिधान भगवी लंगोटी स्वामी धावतात भक्तांसाठी तू भिवू नकोस मी आहे पाठी 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 माझी माऊली माझी माऊली माझी माऊली माऊली
Ramaya
आज या ठिकाणी सर्वांनी आमचे चंद्रकांती रासम साहेब यांच्या नवीन वास्तुनिमित्त या ठिकाणी गृहप्रवेश, वास्तुशांती आणि श्री सत्यनारायण महापूजा हा असा वर्गच असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि त्या निमित्ताने आम्हा गावरी प्रसारी भजन मंडळास मी स्वतः उमेश मंदारे आणि माझे आजचे जोडीवाले सन्माननीय बुवा संदीपजी लोके आम्हा दोन्ही बुवांना येथे नामस्मरण करण्याची, परमेश्वराच्या चरणी लीन होण्याची, परमेश्वराचं गुणगान गाण्याची जी सुवर्ण संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल पुनश्च एकदा सन्माननीय आमचे चंद्रकांत रासम त्याचबरोबर संपूर्ण रासम परिवाराचे लाख लाख आभार मानतोय आणि त्या परमेश्वराची प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती त्या परमेश्वराने आई भगवतीने लवकरात लवकर पूर्ण करावी. त्याचबरोबर उत्तरोत्तर या वास्तूमध्ये प्रगती भरभराट व्हावी आणि त्याचबरोबर सुख आणि समृद्धी हे घर भरून जावं अशी त्या परमेश्वराची मी प्रार्थना करतोय. त्याचबरोबर शेवटपर्यंत आम्हाला एवढ्या उत्तम प्रकारे तुम्ही साथ करताय त्या तमाम भजन रसिकांची सुद्धा मी माझ्या गावदेव प्रसारी भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. त्याचबरोबर आमचा आवाज सुमश्वरत्या तुमच्यापर्यंत पोहोचवताय ते नागेश्वर साऊंड सर्व्हिस यांचं सुद्धा लाख लाख आभार मानतोय. खरंच खूप उत्तम साऊंड तुमचा आहे. तुमच्या सुद्धा भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय आणि तुमच्या या उद्योगधंद्यामध्ये तुमची सुद्धा प्रगती होऊन उत्तरोत्तर अशी भरभराट व्हावी अशी आई भगवतीसाठी प्रार्थना करतोय. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या मुखामध्ये एखादा चुकीचा जर शब्द जर गेला असेल तर तो तुम्ही या ठिकाणी सोडून द्यायचा आहे. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घरी येऊन जायचं आहे. त्याचबरोबर माझ्या जोडीवाले सन्माननीय लोके बुवा आजच्या या कार्यक्रमाबद्दल, कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या मुखातून तुमच्यामध्ये सुद्धा एखादा अपशब्द गेला असेल तर तुमच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. कारण आवर्जून एखादा उद्देशून तुम्हाला बोलण्याचं हो आपण तसंही धाडस करणार नाही, पण एक कार्यक्रम म्हटल्यानंतर ज्या पद्धतीने तुमचं बोलणं आहे त्या पद्धतीने उत्तर आम्हाला देण्याची गरज आहे आणि ते काम मी बुवा केलेलं आहे. आता तुम्ही ठरवलेलं आहे की याच्या पुढचे कार्यक्रम तुम्ही माझ्यावर घेणार नाही, पण आमचा असा
बोलवत असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांना पाहिजे तसा कार्यक्रम करण्याची आम्ही तसं भाग पाडलं जातं आम्हाला आणि आम्हाला तशी कार्यक्रम करण्याची गरज आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आतापर्यंत तुमच्या क्षेत्रातला अनुभव, तुमचं वय आणि त्याचबरोबर या भक्ती क्षेत्रातली तुमची वाटचाल या सगळ्याकडे बघून तुम्हाला लाख लाख सेल्यूट आहे. एखादा शब्द तुमच्या मंडळाला किंवा तुम्हाला एखादा माझ्याकडून गेला असेल, तुम्हाला तो लागला असेल तर त्यासाठी या ठिकाणी तुमची माफी मागतोय. त्याचबरोबर पुन्हा एकदा मायबा भजन रसिकांना त्रिवार धन्यवाद देऊन तुम्हाला नमस्कार करून तुम्हा सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानेश्वर माऊली,